शांती प्राप्त करून द्या. ही जी आमची जात्रा आसा मसाण देवतेची ही खूप पयलीपासून प्रथा आसा चालू आसा आणि ही वार्षिक प्रत्येक तिसऱ्या मंगळारा भरून हाडटा. हे जात्रेचे आमी सकाळचे 7:30 जी सुरवात करता ते रातचे 6 पर्यंत लोकांनी सगळ्यांनी ह्या देवळान हें घेवचें, देवाचें दर्शन देवीचें घेवचें आणि त्याच्या नंतर 6 उपरांत कोणी हांगा रावप नासता, कित्याक तेच्या उपरांत आमच्यो बाकीच्यो विधी आसता आणि काळोख जाल्या उपरांत कोणीच हांगासर रावपाक जायना. प्रत्येकान 6च्या नंतर सगळ्यांनी आपापल्या घरा वचचें. ही देवीची जात्रा म्हणजे त्यांचीच जात्रा अशी म्हणून जी मनयली वयता आणि तशी जी दिसभर हांगासर ही जात्रा भरता. देवीक ज्यो भावीक सगळे जे देवीच्या हांगासर ओटी घेवन येता, आपले जी कितें मनोकामना आसा ती मनोकामना पूर्ण करता, मागता देवा कडेन देवी कडेन. आणि तशीच दिसभर ही जात्रा हे जावन जी सांजचे आमचे जे सांज जाता म्हणजे 6च्या उपरांत 7च्या उपरांत हांगासर जे कोणीच रावचे न्हू, म्हणजे हांगासर एक जो चोरू करता आणि दुसरो म्हणजे बकरो आमी जो आहा पयलीं आमच्या हितूर बकरो मारताले आणि त्याचे जे रगत आसा ते चोरवाचेर शिपडटाले. पण आता जे चोरू करता आणि तो बकरो सोडटा आणि जे 7 उपरांत आमी हांगासर कोणूच लोक रावना, म्हणजे ती जात्रा त्या टायमार एंड जाता आणि ते जे सगळे हा दुकानदार म्हणून नाका हांगासर जे जितके लोक आसा ते कोणूच हांगा रावना रातचे आणि सगळे जाण आपल्या आपल्या घरा वयता. आणि जी मागीर जात्रा म्हटली वयता ती आमी पळयल्ली ना, पण ही त्या आत्म्यांची ज्या भुतांची अशी म्हटली वयता. आणि ही जी जात्रा आसा खूप पयलीपासून चलता. ते हजारांनी लोक हांगा दर्शन घेता. जे कोणी आंगयल्ले आसा, एक तर कोणाक भुरगें जायना जाल्यार तशें आंगवण करून हांगा ते हें दिता, भितर बारीक पायण्याची भेट दिता आणि आंगवण तेजी मागीर पुरी जाल्या उपरांत परत ते येवन देवा कडेन सांगणे घालता.